ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. लोकसेवा परिवर्तन फाउंडेशन पुणे आणि लक्ष्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा 75वा वाढदिवस आणि युवा नेते केतन भैया भगवानराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्देश परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि तसेच समाजात आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे हा होता. सुमारे 1500 नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. शिबिरात 5 वर्षाखालील मुलांचे नवीन आधार कार्ड नोंदणी व बदल, मोफत औषध वितरण, अस्थिरोग तपासणी, नाक, घसा, कान तपासणी, जनरल तपासणी, नेत्र तपासणी, नंबर चष्मे वाटप तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तपासणीसह विविध आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या गेल्या. या उपक्रमातून नागरिकांना आरोग्याची योग्य माहिती आणि आवश्यक सल्लाही देण्यात आला. युवा नेते केतन भैया जाधव यांनी या शिबिराबाबत सांगितले की समाजातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य हे आमच्या प्राथमिकतेत आहे. अशा शिबिरांद्वारे आम्ही नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा सहज पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे समाजात आरोग्याविषयी जागरूकता वाढेल आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली, ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नेते तसेच आरोग्य तज्ज्ञ सहभागी झाले. परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनी प्रशंसा व्यक्त केली आणि पुढील सामाजिक व राजकीय उपक्रमांसाठी शुभेच्छा देखील दिल्या. या शिबिरामुळे परिसरातील नागरिकांना विविध वयोगटात आरोग्य सेवा मोफत उपलब्ध झाल्याबद्दल आभार मानले. भारत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कायम लोकसेवेतून ह्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं भाजपचाच पायंडा आहे की तुम्ही जनतेत जायचं, सामान्य लोकांपर्यंत जायचं. आणि त्याच धर्तीवर जे प्रदेशाध्यक्ष असतील, सन्माननीय शहराध्यक्ष असतील, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सेवा पंधरवडा म्हणून आपण हा नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतो आणि हे 4थं वर्ष आहे. आजपर्यंत 4 वर्षामध्ये 750च्या वरती आपण ऑपरेशन केलेत आणि त्याच्या नोंदीसुद्धा आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये लहान मुलांना हृदयाचे होल असतील, मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील, बायपास सर्जरी पण आपण या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गरिबांची सेवा करता यावी या हेतूनेच मी दरवर्षी हा कार्यक्रम घेतो आणि हा जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा कार्यक्रम असाच दरवर्षी लोकांसाठी हा घेत राहणार हे सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. आता या ठिकाणी हा वाढदिवसाचा कार्यक्रम आहे, पण तुम्ही निवडणुकीच्या बद्दल विचारलं. वाहतुकीचा हा प्रश्न आहे. येणाऱ्या काळात आरपीचे रस्ते आहेत. या ठिकाणी राज्यातून, देशातून या ठिकाणी पुलाची पण या ठिकाणी मंजुरी झालेली आहे, मेट्रोचे पण झालेत. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच या 2-4 वर्षामध्ये तुम्ही बघितलं तर नक्कीच वाघोली आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीची समस्या सोडवली जाईल. साधारणतः 700-750 नागरिकांची काल नोंद झाली होती शिबिरामध्ये, पण मला अंदाज नव्हता पावसामुळं नागरिकांचा सहभाग लाभेल का नाही. पण तुम्ही बघता की या ठिकाणी नागरिक येत आहेत. साधारणतः आज 1,500पर्यंत तरी नागरिकांची नोंद होईल अशी मला अपेक्षा आहे. ज्येष्ठ नागरिकांची जी 60 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, मला वाटते वाघोली नगर रोडला पहिला कार्यक्रम असेल की सर्व जी त्यांना मानेचा पट्टा असेल, वॉकर असतील, कमरेचा पट्टा असेल, जे त्यांना सहाय्यक उपकरणं लागतात ती आपण ह्या ठिकाणी शिबिरामध्ये मोफत तपासणी त्यांची नोंदणी करतो आहे. येणाऱ्या काळामध्ये 15-20 दिवसामध्ये त्यांच्या मापानुसार, त्यांच्या साईजनुसार आपण त्यांना ती उपकरणं या ठिकाणी वाटप करणार आहोत. त्याकरता 60 वर्ष पूर्ण पाहिजे नागरिकांचं, एवढंच त्याच्या
समता फाउंडेशनच्या माध्यमातून आपण दरवर्षी करतो. यामध्ये आमचे मित्र नवनाथ बोडके आरोग्य सेवक आहेत, पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते काम करतात. त्यांच्या माध्यमातून मी या ठिकाणी ऑपरेशन करत असतो. आणि डोळ्याच्या समस्या या भागात खूप आहेत. मागच्या वर्षी पण जवळजवळ आपण 1200च्या चष्म्यांचे वाटप केले होते. आणि मागच्या वर्षीच्या टप्प्यामध्ये आपण एकाच महिन्यामध्ये जवळजवळ 250 ऑपरेशन आपण मोतीबिंदूचे केले होते आणि यशस्वी आहेत. लोक ते असतात, त्यांचे नातेवाईक असतील, म्हणजे वाघोली नाही तर यांचं वोटर असू नसू आपण हे सेवा द्यायचं काम करतो आहे. म्हणजे याचं मतदान कार्ड असलं पाहिजे, याची कुठलीही अट नाही आहे. फक्त नागरिकांना कुठला आजार असेल तो आपण मोफत या ठिकाणी करतो. यस. नमस्ते, मी माजी ग्रामपंचायत सदस्य रेश्मा पाचर्डे वाघोली. या ठिकाणी केतनदादा जाधव यांनी खूप छान असं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आरोग्य धनसंपदा हे आपण सगळेच जण म्हणतो. आरोग्याची व्याख्या WHO म्हणजेच वर्ल्ड ऑर्गनायझेशन यांनी इतकी छान मांडलेली आहे की व्हॉट इज हेल्थ. हेल्थ म्हणजे काय? हेल्थ अ क्वालिटी ऑफ लाईफ. खरंच एक क्वालिटी आहे आपल्या लाईफची आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व काय काय आहे. क्वालिटी ऑफ लाईफ इन्व्हॉल्व सोशियल, फिजिकल, मेंटली आणि हेल्थचं सगळं फिटनेस आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच आरोग्याची व्याख्या अगदी पूर्वीपासून गौतम बुद्ध असतील त्यांनीसुद्धा खूप छान सांगितलेली आहे. परंतु याकडे आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे लक्ष देतो का? खरंच सगळ्यांनी दिलं पाहिजे, कारण आरोग्य ही सगळ्यात मोठी आपली संपत्ती आहे. आणि त्याचबरोबर अशा ज्या काही आरोग्य शिबिरांचा फायदा जनसामान्यांपासून तळागाळातील लोकांना होतो. आणि याचं जिवंत उदाहरण मी पण दादांच्या गेल्या कॅम्पमध्ये आमच्याच एक सहकाऱ्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं. प्रत्येक डॉक्टरांनी बऱ्याच समस्या सांगितलेल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये त्यांचं सक्सेसफुली ऑपरेशन केलं. आणि दादांनी न थांबता न चुकता पूर्ण कॉन्टॅक्टमध्ये राहून त्यांची काळजीसुद्धा घेतली. तर खरंच अशा आरोग्याचा शिबिराचा सगळ्यांना फायदा होतो. आणि मी या ठिकाणी खरंच त्यांचा पूर्ण टीमचं कौतुक करते आणि आभार मानते की अशी शिबिरं खरंच फायद्याची आहेत सगळ्यांसाठी. थँक्यू. मी विद्या नरेंद्र पाटील, वाघोली महिला मोर्चा अध्यक्ष. आणि सर्वात प्रथम आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजीभाई मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि त्याच सोबत आमचे केतन भाऊ यांनाही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि केतन भाऊंचं खरंच कौतुक करावं असं वाटतं, कारण हे जे आरोग्य शिबिर जे करतात ना ते खूप खरंच काळाची गरजच आहे. कारण आपण असंही 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा करायला पाहिजे, तर ते आपण करत नाही. आळस म्हणा किंवा काय अनेक कारणे असतील, पण ह्याच्यातून एक जागरूकता पण निर्माण होते आणि त्यानुसार मग ते लोकांना थोडं माहिती मिळते. आणि मागच्या वर्षी पण त्यांनी डोळ्यांचं ऑपरेशनचं वगैरे केलं होतं, तर तेही खूप छान उपक्रम होता. त्याच्याने बऱ्याच लोकांना फायदा पण झाला. आणि असंच त्यांचं पुढेही कार्य उत्तरोत्तर वाढत जावं अशी शुभेच्छा. माझा मित्र केतन भैया जाधव यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. त्यांच्या हातून आपल्या वाघोली गावाची आणि वाघोली संपूर्ण देशाची सेवा घडो हीच सूचना प्रार्थना करतो. शुभेच्छुक निसार अब्बास शेख, अल्पसंख्याक अध्यक्ष भाजपा.